चॅनलवरतं. सुरुवात करूयात आपल्या न्यू रेसिपीला. तर सकाळ रानात गेले होते. रानात गेल्यानंतर पपईचं झाड दिसलं. काही चमचमीत खाऊ वाटलं म्हणून पपई घेऊन गेले आणि पपई तोडल्या मस्तपैकी झाडाच्या. घरी आणल्या, स्वच्छ धुतल्या पाण्याने आणि त्या पाण्याने स्वच्छ धुवून एका ताटात काढून घेतलं. आणि आपल्याला आता त्याचं काय करायचं आहे तर ते खिसून घ्यायचे आहेत पपई. आपल्याला त्याच्या आधी साल काढायची. साल काढणे गरजेचंच आहे, नाहीतर ते खराब होतं. आणि ते स्वच्छ खीस आपण एका पाण्यात धुवून घेतला. धुवून घेतल्यानंतर तो 2-3 वेळा धुवून घेतला चालेल. कढई गरम करायला ठेवली, त्यात खीस टाकला आणि थोडं पाणी शिजल असं पाणी ओतलं आणि आता ते आपण 5 मिनटं शिजायला ठेवूयात. तोपर्यंत आपण पाठ्यावर गावरान चव येण्यासाठी वाटण करूयात. त्यासाठी आपण घेतला कढीपत्ता, शेंगदाणे, जिरे घेतल्यानंतर मिरची घेतली. मीठ टाकले. मीठ बारीक केलं. मीठ टाकल्याने मिश्रण लवकर बारीक होतं आणि त्याचे टेस्टही पण लागतो. आणि आपण त्यात टाकलेलं आहे लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं. ते सगळं एकदम बारीक करून घेऊयात. त्यानंतर बारीक झाल्यानंतर आपण शेंगदाणा टाकूयात. त्यात शेंगदाणा टाकल्यानंतर ते एकदम असं ओबडधोबड बारीक करायचं, जास्तही बारीक नाही करायचं, म्हणजे जरी टेस्टी लागतं अजूनही. नंतर ते सगळं एक मिश्रण आपण एका बाउलमध्ये किंवा वाटीत काढून घेऊयात. ते काढून घेतल्यानंतर उरलेले शेंगदाणे राहिलेत ते बारीक करून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने आपण बारीक करून घेत आहे. तोपर्यंत आपला हा खीस शिजलेला आहे. तर आता बघूयात. शिजलेला तो आपण काढून घ्यायचा एका ह्याच्यात आणि त्यात थंड पाणी ओतायचं थोडंसं. नंतर कढईत तेल टाकलं 1 चमचा तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकून आपण तो वाटून घेतलेला जो मसाला आहे तो टाकूयात. थोडीशी हळद टाकूयात आणि ते मिक्स करून घेऊयात मस्तपैकी. थोडंसं चांगलं भाजून घेऊयात त्याला. आणि तो आता घेतलेला खीस आहे ना, तो घेऊन स्वच्छ पिळून त्यात टाकावा आणि ते सगळं एकसारखं मिक्स करून घ्यावे. आणि एकसारखं मिक्स करून घेऊयात कमी गॅसवर. गाईज, हे पपईचं जे आहे भाजी ते आपल्या शुगरसाठी पण महत्त्वाचे आहे. त्याने शुगर लेवल कमी होऊ शकते. राहिलेला सगळा खीस आपण त्यात टाकूयात. थोडीशी वरून कोथिंबीर टाकूयात आणि शेंगदाण्याचं कूट आपण जे सेपरेट बारीक केलेला आहे तो पण वरून टाकूयात. अशाच प्रकारे आपली ही भाजी तयार होत आहे. चांगले मिक्स करून घेऊयात तिला. कमी गॅसवर पहिल्यांदा तुम्ही घेऊ शकता. नंतर ते झाकण ठेवून थोडा वेळ वाफलू द्यायचे. म्हणजे कसं थोडंसं जास्त हे रफ नाही लागणार आपल्याला. ते शिजल्यावर चांगली लागेल मऊ. एका बाउलमध्ये आता झालेली आहे आपली भाजी तयार. बाउलमध्ये काढून घेऊन त्याला थोडी सजावट करून कोथिंबीर वगैरे टाकून घेऊयात आपण त्याच्यावर. आता मस्तपैकी गरम चपाती करून गरम चपातीसोबत खाऊयात. आता चपाती भाजत आहे. चांगली गरम चपाती भाजत आहे आणि ह्या भाजी खूप टेस्टी आहे आणि त्याने तुमचं शुगर लेवल कमी होऊ शकते, वजन कमी होऊ शकतं. आपण आता चपाती भाजून घेतली आहेत. मस्तपैकी तोडून ताटात घेऊयात. आणि आता ही माझ्या मुलींना मी खायला दिलेलं आहे. आता मुली खात आहेत. बारक्या मुलांनाही अतिशय उत्तम लागत आहे भाजी.